भरभरून जागा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते टिळकांसारख्या पत्रकारांनी केलं होतं. पण जोपर्यंत आधुनिक शिक्षणाचं बाळकडू भारतीयांना मिळत नाही तोपर्यंत त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव सुद्धा होणार नाही. त्यामुळे भारतीयांना राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी भारतातल्याच लोकांनी पुढाकार घेऊन शिक्षण संस्था स्थापन केल्या पाहिजेत असं टिळकांचं मत होतं. स्वतः उत्तम गणित आणि संस्कृतचे शिक्षक असलेले टिळक यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना तर केलीच, पण अन्य संस्था त्यावेळी ज्या बऱ्याच संस्था येत होत्या त्यांच्या स्थापनेमध्ये पण आपलं मोलाचं योगदान दिलं होतं. मुलांना तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपलं रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय हे शिक्षण प्रसारक मंडळी जी पुण्यामध्ये आहे त्या संस्थेचं आहे. आणि जेव्हा या संस्थेची स्थापना पुण्यामध्ये झाली आणि पुण्यात असं एक प्रतिष्ठित महाविद्यालय चालू करायचं ठरलं तेव्हा ह्याला पण लोकमान्य टिळकांचे आशीर्वाद ह्याला लाभलेले आहेत. त्याच्यामध्ये बरीच त्यावेळची नामवंत मंडळी होती आणि त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक यांचा खूपच सहभाग होता. आजचं जे SP कॉलेज जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती जागा पण आपल्याला तेव्हा SP मंडळीला अगदी थोडक्या ह्याच्यानी टिळकांनीच मिळवून दिली होती आणि आपल्या महाविद्यालयाच्या हातभारणीला पण लोकमान्यांचेच आशीर्वाद लाभले आहेत असंच म्हणावं लागेल. आज त्यांच्या शताब्दीला सुरुवात होते, वर्षाला सुरुवात होते, स्मृती शताब्दीच्या वर्षाला. पण 100 वर्ष होऊन सुद्धा त्यांचे विचार आजही आउटडेटेड झालेले नाहीयेत. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रातून जे प्रखर लिखाण केलं त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतात एक नवीन पर्व सुरू झालं. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाला बरेच पैलू आहेत, आता सगळे एका व्याख्यानात उलगडणं शक्य नाही. सो आज आपण त्याचं पत्रकारितेच्या दृष्टीने त्या अंगाच्या वरती डिस्कशन होणार आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या व्याख्यानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण लोकमान्यांचं स्मरण करूया आणि त्यांचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मी एवढं बोलून माझं 2 शब्द संपवते आणि मी लीनाला विनंती करते की तिने हा कार्यक्रम पुढे न्यावा. थँक्यू. धन्यवाद मॅडम. निखिल, तुम्ही शेअर करताय तुमची स्क्रीन ती जरा बंद करा कारण आपला व्याख्यानाचा कार्यक्रम आपण सुरू केलाय. स्टॉप शेअरिंगचा ऑप्शन निवडा. लीना मॅडम, आवाज येतोय माझा? हॅलो कौस्तुभ, ऐकू येतोय? ऐकू येतोय? हो लीना, येतंय ऐकू, बोल. हो लीना, ऐकू येतंय आणि तू जरा व्हिडिओ पण ठेवलास चालू 1-2 मिनिटं तर ठेव. हो हो हो, काहीतरी त्याच्यातच गडबड झाली. स्क्रीनशॉट, हा फोटोज पण यायला पाहिजेत ना. होय होय होय, बघा आता मी ऑन केलंय. हो हो, दिसते. थँक्यू. मी खरं तर ह्या तंत्रज्ञानात्मक गडबडीविषयी आधी दिलगिरी व्यक्त करते आणि आजचे आपले वक्ते डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे सर यांचे, प्राचार्य अनुश्री लोकूर, उपप्राचार्य मनीष ठाटे, आपल्या वरिष्ठ महाविद्यालयातल्या अनेक अध्यापकांनी आज आवर्जून उपस्थिती दर्शवलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयातले अध्यापक आलेले आहेत आणि सर्व विद्यार्थी जे आवर्जून उपस्थित आहेत. थोडीशी गडबड होतीये त्यांच्याकडनं, मी त्या साऱ्यांच्या वतीने दिलगिरी मनापासून व्यक्त करते. आणि सरांचा परिचय देण्यापूर्वी आज लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीला सुरुवात होत असल्यामुळे त्यांचं तर पुण्यस्मरण मी करतेच,
पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचंही हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यांची आज जयंती आहे. त्यांचंही स्मरण इथे करते आणि विद्यार्थ्यांना फक्त एवढी माहिती देते की आपलं संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये अण्णाभाऊ शाहिरांचं मोठं योगदान होतं. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला जी सगळी समाज सुधारक, राष्ट्रभक्त यांची परंपरा लाभली आहे, जी लोकमान्य टिळकांपासून सुरू होते, त्याच्यात महाराष्ट्राचं जे योगदान आहे त्याचं भान आपण सर्वांनी अर्थातच ठेवलं पाहिजे. आणि अशा सगळ्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांचं आत्ता नाही घेऊ शकणार आहोत, म्हणून आज आपण आपल्या महाविद्यालयाच्या संस्थेच्या स्थापनेमध्ये टिळकांचं जे योगदान आहे त्याचं स्मरण करण्याच्या हेतूने पत्रकारिता विभागासोबत मराठी विभाग आज जो कार्यक्रम घेतोय त्यात लोकमान्य टिळकांच्या एकूण कार्यकर्तृत्वाबद्दल बोलत असताना त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानासंदर्भामध्ये अधिकची माहिती नाईकवाडे सर आपल्याला देतील. आपण ती जरूर ऐकून घेऊया. पण तत्पूर्वी जे वक्ता आज आपल्याला लाभलेले आहेत, इतक्या मोठ्या उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या माणसाचा जो कोणी आपल्याला थोडाफार परिचय करून देणार आहे तसाच वक्ताही आपल्याला लाभला पाहिजे. आणि तो आमचा शोध सरांमुळे सुफल झाला. मला खूप आनंद होतोय की आपल्याला अतिशय उत्तम वक्ता या निमित्ताने लाभलेला आहे. म्हणजे जेव्हा मी सरांचा परिचय पाहिला, खरं सांगायचं तर मला 2 क्षण असं झालं की आता मी एक पूर्ण व्याख्यान देऊ शकेन, इतका सविस्तर आणि विस्तृत परिचय सरांचा आहे. पण आज आपण त्यांना ऐकायला आलेलो आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, पण सरांच्या संदर्भामधल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचा निर्देश करेन. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय बहुआयामी आहे. म्हणजे गंमत वाटेल तुम्हाला ऐकून की एकीकडे त्यांनी BSc केलेलं आहे, गणित भौतिक रसायन असे त्यांचे विषय BSc ला होते, आणि मग त्यांनी हिंदी आणि मराठी मधलं MA ही केलेलं आहे, BA केलेलं आहे, पत्रकारिता केलेली आहे. म्हणजे हे सगळं साहित्याचं गणित आणि पत्रकारितेचं रसायन त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मुरलेलं आहे. इतकंच नाही, सरांनी स्वतः MPhil पूर्ण केलंय 1993 साली. मराठी समकालीन साहित्य, चरित्र आणि आत्मचरित्र हा त्यांच्या MPhil प्रबंधाचा विषय होता. त्यांचं PhD जे आहे ते नाग देशपांडे व नादो महानोर यांच्या समग्र काव्याचा तुलनात्मक अभ्यास तो त्यांनी पूर्ण केलाय. आणि इतकं करून सर थांबलेले नाहीत, तर एक मेजर रिसर्च प्रोजेक्ट UGC तर्फे जो दिल्लीतल्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडनं आपल्याला अनुदान मिळतं तो त्यांनी पूर्ण केला. आणि देशीयतेचा साहित्य सिद्धांत आणि आधुनिक मराठी कविता यावर त्यांचा हा रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. सर संशोधन मार्गदर्शक पण करतात, म्हणजे PhD आणि MPhilच्या विद्यार्थ्यांना रिसर्च गाईड म्हणून ते उपलब्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत ज्यांना PhD साठी संशोधन सहाय्य केले असे त्यांचे 6 विद्यार्थ्यांची PhD पूर्ण झाली आहे आणि 4 विद्यार्थ्यांची PhD पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे एकूण 10 विद्यार्थ्यांना त्यांनी विद्यावाचस्पती पदवीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जवळपास 50 विद्यार्थी त्यांच्या हाताखाली MPhil पूर्ण झालेले आहेत. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट साहित्याच्या अभ्यासकांना आणि महाविद्यालयातील शिक्षकांना लगेच त्याचं महत्व लक्षात येईल. सरांच्या BA, MA, BSc ह्याच्या जोडीने त्यांनी नागपूर विभागातनं पत्रकारितेचं शिक्षणही पूर्ण केलेलं आहे. सरांच्या नावावर 2003 पासून 2019 पर्यंत जवळपास 17 पुस्तकांचं लेखन आणि संपादन आहे. मी ती 17 नावं घेणार नाही, पण काही महत्वाच्या पुस्तकांचा केवळ उल्लेख इथे करते. नाग देशपांडे आणि नादो महानोर यांची कविता हे एक पुस्तक पद्मगंधा प्रकाशनाने 2003 पासून सरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या प्रवासाला सुरुवात झाली. मराठी अध्यापनाची विचारसूत्र, समकालीन मराठी रंगभूमी हे त्यांचं संपादन, ज्याचा मी स्वतःच्या PhD साठी सुद्धा रेफरन्स घेतला होता. अर्वाचीन मराठी काव्यमीमांसा, डॉक्टर अक्षय कुमार काळे गौरव ग्रंथ, इतिहास आणि ऐतिहासिक कादंबरी, नव्वदोत्तर मराठी साहित्य. मी जाणीवपूर्वक बाकीची नावं बाजूला ठेवली, पण ह्या विविध विषयांमधनं सर कसं लिहितायत हे आपल्याला कळेल. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून त्यांची 7 पुस्तकं येऊ घातलेली आहेत जी प्रकाशाधीन आहेत. एकूणच नियतकालिकांमधल्या लेखांची सरांची यादी बघितली तर जवळजवळ 133 लेख त्यांनी लिहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये मी लेखांची नावं अजिबात इथे देणार नाही, पण सांगेन तुम्हाला ऐकायला आवडेल मुलांना. विशेषतः पत्रकारितेचे जे विद्यार्थी इथे आहेत त्यांना त्या निमित्ताने सरांचं एक वेगळं व्याख्यानही ठेवता येईल म्हणून थोडीशी माहिती देते. चित्रपट, साहित्य, सामाजिक प्रश्न, मराठी साहित्यातले केशवसूत, कुसुमावती, वसंत आबाजी डहाके,
अशा सगळ्या मंडळींवर त्यांनी लेखन केलंय. शिवाय म्हणजे ज्या दैनिकांमधनं आलंय त्यामध्ये तरुण भारत आहे, दैनिक जनमाद आहे, नागपूर पत्रिका आहे, सामना आहे, लोकसत्ता आहे, साप्ताहिक विवेक आहे, ललित आहे, अक्षर यात्रा आहे. म्हणजे ही सगळी नावाजलेली दैनिक सरांच्या लेखनाने संबंधित तुम्हाला दिसतील. जवळपास 25 ग्रंथांमध्ये त्यांचे लेख समाविष्ट आहेत. खूप ग्रंथ परीक्षण सरांनी केलेली आहेत. वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये, परिसंवादांमध्ये त्यांचं शोध निबंधांचं वाचन झालेलं आहे. आणि ज्याला आपण म्हणूया की जी काही व्याख्यान आणि भाषण सरांनी आतापर्यंत केली आहेत त्याची संख्या ही जवळपास 71 आहे. आणि मला सांगायला आवडेल की कर्मयोगी लोकमान्य हे अगदी अलीकडे फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांनी व्याख्यान दिलं होतं. तर खूप वेगवेगळ्या म्हणजे नागपूरमध्ये खूप मोठं नाव आहे राजेंद्र नाईकवाडे हे आम्हाला मुंबईकरांना माहीत होणार नाही म्हणून मी थोडासा परिचय देते आहे. तो थोडक्यातच देण्याचा माझा प्रयत्न आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मराठी प्राध्यापक परिषदेचे ते सचिव होते आणि आता उपाध्यक्ष आहेत. विदर्भ संशोधन मंडळाचे ते सहकार्यवाह आहेत. भाषा सल्लागार समिती, भाषा संचालनालय महाराष्ट्र शासनाचे ते 2018 पासून सदस्य आहेत. आणि मगाशी शिल्पा नेमे मॅडमनी ज्या डॉक्टर आनंद काटीकरांचा उल्लेख केला की ज्यांच्यामुळे बहुतेक लीना मॅडमचा संपर्क तुटलाय सर. परिचय भरपूर झालेला आहे मॅडम तुझा. सर तुम्ही सुरू करता का व्याख्यानाला? हो हो मी सुरू करतो. माझा आवाज येतोय का बरोबर? अगदी योग्य, व्यवस्थित योग्य येतोय ना? हो अगदी. तर सगळ्यांना नमस्कार. आधुनिक भारतातल्या स्वातंत्र्य संग्रामाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आणि विशेषतः त्या दिवसाचं औचित्य साधून 1 ऑगस्टचं औचित्य साधून रुईया महाविद्यालयाने शिक्षणा क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचं काम करणाऱ्या शिक्षण प्रसाराचं रुईया महाविद्यालयाने आणि त्यांच्या मराठी विभागाने आणि जनसंज्ञापन विद्या विभागाने आयोजित केलेल्या आजच्या या विशेष व्याख्यानाला उपस्थित असलेले या महाविद्यालयाच्या प्राचार्या, या महाविद्यालयाच्या मराठी आणि जनसंज्ञापन विद्या विभागाचे प्रमुख, मला इथे आमंत्रित करणाऱ्या केदारे मॅडम, या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे त्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक वर्ग आणि माझे प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मित्रांनो, लोकमान्य टिळकांचं स्मरण करण्याची आज कधी नव्हे एवढी आवश्यकता आपल्याला वाटते आहे. मागल्या शतकाच्या 2 शतकांच्या संकरणाच्या काळामध्ये, संभ्रमाच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांचा उदय आपल्या भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर झाला होता. आणि आज 20व्या आणि 21व्या शतकाच्या संक्रमणाच्या आणि ज्याला आपण 21वं शतक हे नॉलेज ऑफ इरा असं म्हणतो, नॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं म्हणतो, ज्ञानाचं युग असं म्हणतो, त्या काळामध्ये म्हणजे माध्यमांचं जग संपूर्णपणे बदललेलं असताना, माध्यमांच्या जगामध्ये एक क्रांतिकारक अशा प्रकारची परिवर्तनं आपण अनुभवत असताना, त्या पार्श्वभूमीवर त्या काळातल्या माध्यमांच्या काळामध्ये लोकमान्यांनी केलेलं कार्य, त्याचं स्मरण आज नव्या काळामध्ये, नव्या परिप्रेक्ष्यामध्ये करणं कधी नव्हे एवढं प्रासंगिक आहे असं मला वाटतं. खरं तर लोकमान्यांच्या जीवनाचा जो विशाल पट आहे, तो विशाल पट इतका विविध अशा प्रकारच्या कर्तृत्वानी संपन्न आहे की एखाद्या छोट्याशा व्याख्यानामध्ये, आता इथे 11:24 झालेले आहेत, मी 30-35 मिनिटांमध्ये आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. मला तशी 40 मिनिटाची 30-40 मिनिटाचा वेळ दिलाय, पण मी शक्यतो एक नटशेल मध्ये हे करण्याचा, घागर में सागर ज्याला आपण म्हणतो. आणि मी जेव्हा ह्या व्याख्यानाची तयारी करण्याचा प्रयत्न केला, माझ्या असं लक्षात आलं की आपल्यावर काहीतरी दडपण येत आहे आणि हे दडपण नेहमीच आपल्याला येतं. मग मी
मी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की हे नवं माध्यम आहे म्हणून दडपण येत आहे का, कुठेतरी मुंबईतल्या एखाद्या प्रतिष्ठाप्राप्त महाविद्यालयाच्या आणि चाणाक्ष आणि हुशार आणि अत्यंत मेधावी छात्रांसमोर मला काही माझं म्हणणं मांडायचं आहे म्हणून मला काही दडपण येत आहे का. तर मला असं लक्षात आलं की ते दडपण लोकमान्यांच्या व्यक्तित्वाचं आहे. लोकमान्यांचं जे एक प्रभावी आणि बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तित्व आहे त्याचं दडपण आपल्यावर येतं. ते होते जीवित अन हा जीविताभास. म्हणजे कुसुमाग्रजांनी त्यांच्या टिळकांच्या पुतळ्याजवळ नावाच्या कवितेमध्ये वर्णन जे केलं आहे त्यांचं, की ती कणखर मूर्ती धीट मराठी थाट, आवडतो जीवर अजून पश्चिम वाट, ती अजिंक्य छाती ताठर अनरणशील, जी पाहून सागर थबके परते आत. जणू काही हे साम्राज्य जे आहे एवढं मोठं जगावर पसरलेलं, त्या साम्राज्याची झुंज घेणारा, त्या साम्राज्याला आव्हान देणारा एक असा नरसिंह आपल्या भारताच्या भूमीवर जन्मला, ज्याने आधुनिक भारताची निर्मिती एक प्रकारे केली. आधुनिक भारताच्या निर्मितीचा पाया ज्या लोकांनी रचलेला आहे, आधुनिक काळामध्ये ज्या निबंधकारांनी, ज्या महापुरुषांनी, ज्या पत्रकारांनी, ज्या संपादकांनी, त्याच्यामुळे टिळकांचं स्थान अग्रस्थानी असं आपल्याला लक्षात दिसतं. तर हा जो आहे, जी पाहून सागर थबके परते आत, म्हणजे ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नाही असं म्हटलं जातं, त्यांना आव्हान देणं आणि त्या आव्हानामध्ये त्यांना परास्त करणं, ही जी दुर्दम्यता आहे लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाची, ती शब्दांमध्ये मित्रांनो पकडणं, ती शब्दांमध्ये अशी संपृक्त करणं अतिशय कठीण कार्य आहे. मला असं वाटतं ते शिवनंश आणि उचलण्याचं दायित्व एक प्रकारे माझ्यावर आलेलं आहे. ते होते जीवित, हाती धरुणी हताश, खळखळतो ज्यावर दृढ पोलादी पाश, ध्वज चढवायाची एक अदम्य मनीषा, ते होते जीवित अन हा जीविताभास. अशा प्रकारची जाणीव सतत होत राहते माणसाच्या मनामध्ये. लोकमान्यांच्या टिळकांच्या व्यक्तिमत्वाला आपण त्यांचे स्मरण करतोय. तर म्हणजे स्मरण म्हणजे स्मरण रंजन नसतं, तर मला असं वाटतं ते प्रेरणास्पंदन असतं. आपण त्या महापुरुषांच्या जीवितापासून, जीवनापासून आपल्या आजच्या आयुष्याला जगण्याची काहीतरी प्रेरणा, काहीतरी बिंदू ग्रहण करत असतो. आणि ते बिंदू ग्रहण कशासाठी करतो, की आपल्याच्या छोट्याशा जीवनाला, या विश्वाच्या याच्यामधल्या छोट्याशा आपल्या जीवनाला काहीतरी सार्थकता प्रदान करण्यासाठी. लोकमान्यांचं जीवन त्यासाठी आदर्श म्हणून आपल्या समोर असतं, की एखादं जीवन कसं सार्थकी असतं, एखादं जीवन आपल्या ध्येयाशी कसं एकरूप असतं, आपल्या कर्तव्याशी, आपल्या निष्ठेशी कसं समरस असतं, त्याचं आदर्श उदाहरण लोकमान्यांचं आपल्या समोर आज आपल्याला दिसतं. खूप लोकमान्यांचे याचं वर्णन आपल्याला करता येईल, पण लोकमान्यांचं जेव्हा वर्णन येतं तेव्हा काही गोष्टी अशा असतात की त्या जर मी सांगितल्या नाही किंवा त्याचा आपण उच्चार केला नाही तर लोकमान्यांवरचं भाषणच झालं की नाही असं वाटू शकतं. तर स्मरती तुझे ते घन गर्जित असे शब्द एका कवीने वर्णन केलंय. स्मरती तुझे ते घन गर्जित असे शब्द, मन वज्र हवे मन गटते पोलाद. स्वराज्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशा प्रकारची घनगर्जना करणारा हा नृसिंह आहे, नरकेसरी आहे. केसरी त्यांच्या वृत्तपत्राचं नाव इतकं सार्थक आहे आणि ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला इतकं लागू होतं. नाभिषेको न संस्कारा सिंहस्य क्रियतेमय विक्रमार्जित राज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता. हा स्वयमेव मृगेंद्र आहे, स्वयमेव मृगेंद्र आहे. अवतीभोवतीचं वातावरण बघा. आपण लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीपासून आणि त्यांच्या पत्रकार त्याची पार्श्वभूमी आपल्या डोळ्यासमोर आपल्याला ठेवली पाहिजे. कारण की मॅडमच्या वक्तव्यातून आणि प्रास्ताविकातून अनेक गोष्टी आलेल्या आहेत, आपल्या लक्षात आलं असेल आणि आपणही सगळं ते वाचत आलो आहोत. आपण लोकमान्य नावाचा सुबोध भावेनी अभिनीत केला चित्रपटही पाहिला असेल. त्याच्यामध्ये लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि सगळी शक्ती जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा थोडासा आढावा घेऊन आपण जाणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 23 जुलै 1856 मध्ये लोकमान्यांचा जन्म ज्या कुटुंबामध्ये झाला, तर आपल्याला असं लक्षात येतं की लोकमान्यांचे वडील जे पिताश्री आहेत ते सुद्धा त्या काळातले अतिशय उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांचेही विषय मराठी, गणित आणि संस्कृत हेच विषय होते त्यांचे. ते त्या काळामध्ये त्या पंचक्रोशीमध्ये इतके प्रसिद्ध होते की त्यांना लोक नाना आणि गुरुजी असं म्हणत असत. आणि त्यांची त्या काळामध्ये अभ्यासक्रमामध्ये पुस्तक, मराठी व्याकरणावरचं त्यांचं पुस्तक त्या काळातल्या अभ्यासक्रमामध्ये होतं. इतके आणि अतिशय व्यासंगी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व
जे होतं गंगाधर पंतांचं, त्याचेच कुठेतरी संस्कार आपल्याला लोकमान्यांच्या बालपणामध्ये दिसतात. लोकमान्यांची ही झुंजार वृत्ती आहे. लोकमान्यांबद्दल सांगितलं जातं की लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अशी झुंज भरून राहिलेली आहे. झुंज झुंज आणि झुंज, कशाची झुंज लोकमान्य घेतात. लोकमान्य राष्ट्रीय काँग्रेस मधल्या मवाळ आणि नेमस्त पक्षाची झुंज घेतात. लोकमान्य त्यांचे समकालीन असलेले त्यांचे मित्र गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी त्यांची एक वैचारिक झुंज चाललेली आहे. ही झुंज सतत आहे. त्यांच्या तुरुंगवासाशी, त्यांचे 3 तुरुंगवास, त्याच्याशी त्यांची झुंज चालली आहे. एक विराट झुंज चालली आहे, विराट संघर्ष चाललेला आहे. जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनाशी झुंजे वादळ वात, असं आपल्याला दिसतं. ही झुंज बलाढ्य अशा प्रकारच्या आणि गुणसंपन्न अशा प्रकारच्या, कर्तृत्व संपन्न अशा प्रकारच्या इंग्रजी राजसत्तेशी चाललेली झुंज आहे. लक्षात घ्या, झुंज एकीकडे सनातनी आपल्यातल्या समाजाशी चाललेली झुंज आहे, एकीकडे स्मृतिभ्रंश झालेल्या आपल्या समाजाला जागवण्यासाठी चाललेली झुंज आहे. आणि आपल्या देशासमोर त्या काळामध्ये प्रासंगिक जे काही प्रश्न आणि समोर येतात आहे, सामाजिक असो राजकीय असो, त्या प्रश्नांशी सतत झुंज लोकमान्यांची चाललेली आहे. एवढंच नव्हे तर ज्या गीतारहस्यामध्ये त्यांनी शांकर भाष्य मायावादाचं किंवा निवृत्तीपर अर्थ लावणारं गीतेचं जे शांकर भाष्य आहे, त्याच्याशी सुद्धा लोकमान्य झुंज देतात आणि गीतेचा प्रवृत्तीपर कर्मयोगपर अर्थ आपल्या समोर मांडून दाखवतात आणि तत्कालीन समाजाला एक प्रकारे प्रेरणेची शक्ती त्यांच्या हातामध्ये प्रदान करतात, असं आपल्याला दिसतं. ही झुंज जी आहे एका कर्मयोग्याची झुंज आहे. या झुंजीने व्यापलेलं आहे लोकमान्यांचं संपूर्ण जीवन, असं आपल्याला त्यांच्या बालपणापासून दिसतं. कारण की त्यांच्या शिक्षकांशी सुद्धा ते वादविवाद करतात, त्यांच्या वर्गांमध्ये बालपणी करतात, त्यांच्या कॉलेजच्या जीवनामध्ये करतात. 1873 मध्ये मुंबई विद्यापीठाचे मॅट्रिक झालेले लोकमान्य मग डेक्कन कॉलेजमध्ये येतात 1873 मध्ये, आणि तिथे मग त्यांची जडणघडण होती. आधी असं म्हटलं जातं की लोकमान्यांची शरीर प्रकृती एकदम अशी तोडामासा होती आणि अतिशय दुर्बळ अशा प्रकारचं त्यांचं शारीरिक प्रकृती होती. पण ज्यावेळी ते कॉलेजमध्ये येतात तेव्हा त्यांनी कुस्ती आहे, स्विमिंग आहे, पोहणं आहे इत्यादी खेळांमध्ये त्यांनी जी रुची घेतलेली आहे आणि त्याच्यातून त्यांचं अशी बहुआयामी व्यक्तित्व, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा प्रकारच्या व्यक्तित्वाची जडणघडण झालेली आहे. इतकी जडणघडण झालेली आहे, आपल्याला असं दिसतं की त्यांचे जे मित्र होते समकालीन कॉलेजचे, ते त्यांचे मित्र त्यांना सैतान म्हणत असत, इतके ते खोड्या करण्यामध्ये होते. किंवा त्यांनी एक वॉल्टर स्कॉटच्या एका कादंबरीचा एक नायक होता मिस्टर ब्लंट, म्हणजे त्याला म्हणत असं निर्भीड अशा प्रकाराचा. असं बहुपेडी आणि व्यासंगी आणि चौफेर वाचन त्या काळामध्ये चाललं होतं. इतकं चौफेर चाललं होतं की प्रथम वर्षामध्ये अभ्यासाकडे त्यांचं दुर्लक्षच झालं आणि ते अयशस्वी झाले. त्यांचे ते नंतर ते झाले, BA झाले नंतर. 1876 मध्ये ती BA ची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आणि त्यांचे जे प्राध्यापक होते त्या काळामधले विल्यम वर्ड्सवर्थ नावाचे प्रसिद्ध कवी आपण ऐकलेले आहे, त्यांचे नातू त्या काळामध्ये की त्यांचंही नाव विल्यम वर्ड्सवर्थ होतं, ते त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य होते. आणि केरो लक्ष्मण छत्रे हे जे प्राध्यापक होते, या 2 प्राध्यापकांच्या चारित्र्याचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव लोकमान्यांवर पडलेला दिसतो. लोकमान्यांचं चारित्र्य आणि ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. ते चारित्र्य त्यांनी कशा पद्धतीने जपलेलं आहे आणि ते आपल्याला दिसतं की ही जे विद्वत्ता आणि चारित्र्य या गुणांचा प्रभाव त्यांच्यावर पडला नंतरच्या कालखंडामध्ये, असं आपल्याला दिसतं. BA ची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली 1876 मध्ये प्रथम श्रेणीमध्ये आणि त्यांचे प्रावीण्य प्राप्त विषय गणित आणि संस्कृत हे 2 होते. गणित आणि संस्कृत. पुढे आपल्याला माहित आहे की त्यांनी श्रीमद भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोग शास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, किंवा ओरायन नावाचा इंग्रजी मधला संस्कृतातला ग्रंथ लिहिला, किंवा आर्टिक्ट इन द वेदाज नावाचा इंग्रजीमध्ये आपल्या आर्यांच्या मूलगृहाच्या समस्येवरचा त्यांचा ग्रंथ आपल्याला दिसतो. तर हे सगळं लेखन त्यांनी जे केलेलं आहे त्याची जी मुहूर्तमेढ आहे, त्याचा जो पाया आहे तो त्यांच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये रचला गेलेला आहे. हे जे त्या काळातले तरुण आहेत, त्या काळातल्या तरुणांच्या मनामध्ये जो काही देशभक्तीचा वन्ही जो पेटलेला आहे त्याची अभिव्यक्ती ते कोणत्या माध्यमातून करतील, तर 2 माध्यमातून लोकमान्यांनी आपल्या मनातल्या या स्वातंत्र्याकांक्षेचं प्रगटीकरण केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. एक म्हणजे राष्ट्रीय शिक्षण सुरू केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे वर्तमानपत्राची स्थापना केली पाहिजे.
वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजाचं जनजागरण करणं, समाजाचं प्रबोधन करणं हे त्या काळातलं अत्यंत महत्वाचं असं राष्ट्रकार्य आहे असं आपल्याला दिसतं. आणि ते लोकमान्यांनी केलं. साधारण 1880 मध्ये 1 जानेवारी 1880ला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. त्याच्यामध्ये पुढाकार विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी घेतला होता. जे विष्णूशास्त्री ज्यांना आपण आधुनिक मराठीतल्या निबंध वाङ्मयाचे जनक म्हणतो, लोकहितवादींच्या सोबत लोकहितवादी आणि विष्णूशास्त्री या दोघांनी मिळून मराठी गद्य वाङ्मयाचा, आधुनिक मराठी गद्य वाङ्मयाचा, निबंध वाङ्मयाचा पाया रचलेला आहे. हे कोणालाही मान्य होणार असं आहे. त्या विष्णूशास्त्रांचा, ज्यांचा मृत्यू वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी झाला, त्या विष्णूशास्त्र्यांनी आणि ह्या राष्ट्रीय शिक्षणाचा प्रारंभ त्यावेळी जेव्हा केला तेव्हा त्यांनी टिळक आणि आगरकरांना आपल्या सोबत घेतलं. हे जे तरुण होते, मेधावी अशा प्रकारचे छात्र होते, अत्यंत बुद्धिमान होते, अत्यंत धाडसी, साहसी आणि शूर अशा प्रकारचे हे छात्र होते, त्यांना सोबत घेऊन आणि हा राष्ट्रीय शिक्षणाचा प्रारंभ केला. हा एक पैलू आहे. त्याच वेळी त्यांच्यातल्या झुंजार पत्रकाराचा उदय झाला दिसतो. वयाच्या केवळ 25व्या वर्षी, मित्रांनो लक्षात घ्या की 2 जानेवारी 1881ला मराठा नावाच्या इंग्रजी वर्तमानपत्राच्या संपादकत्वाचा भार लोकमान्यांनी आपल्या खांद्यावर घेतला. आणि त्याच वेळी बघा, आधी लोकमान्य मराठ्याचे संपादक होते, नंतर केसरीचे मराठी संपादक झाले ते, आणि मग नंतर त्यांची कारकीर्द जी संपूर्ण जी आहे ती केसरी आणि लोकमान्य ही एकरूपता आपल्याला पुढच्या भविष्याच्या कालखंडामध्ये दिसते. 4 जानेवारी 1881ला आगरकरांनी केसरी नावाच्या मराठी वर्तमानपत्राच्या संपादकत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली दिसते. मग टिळकांनी दुसऱ्या बाजूला त्या काळामध्ये चाललेलं आहे की टिळकांनी LLB ची पदवी सुद्धा प्राप्त केली 1881 मध्ये, आणि पुणे न्यायालयामध्ये वकिलीची सनद सुद्धा त्यांना प्राप्त झालेली आहे. दोघांचे यांचे शिकवायचे विषय गणित आणि हे. 1882 मध्ये जेव्हा चिपळूणकरांचा देहांत झाला त्याच्यानंतर ह्या दोघांवर ही सगळी जबाबदारी आली आणि मग अनेक लोक त्यांनी म्हणून हा राष्ट्रीय शिक्षणाचा रथ जो पुढे चालवलेला आपल्याला दिसतो. पण त्यांच्या जीवनामध्ये जे वळण आलं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ते सुद्धा वळण त्यांच्या पत्रकारितेशी संबंधित आहे. त्यांच्या पत्रकारितेची कारकीर्द आणि त्यांची संपादकाची कारकीर्द म्हणजे त्यांचं जीवनच आहे असं आपल्याला दिसतं. एखादा पत्रकार, एखादा संपादक आपल्या ध्येयाशी किती एकनिष्ठ राहतो आणि त्या आपल्या ध्येयाचा उपयोग पूर्ण भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला नेतृत्व प्रदान करण्यापर्यंत तो त्याची जी उंची नेऊन पोहोचवतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पत्रकारितेतलं जे मोठेपण आहे, ध्येयनिष्ठा आहे, कर्तव्यनिष्ठा जी आहे त्याचं पुढे उलगडत जाणार आहोत आपण. तर त्यावेळी एक प्रकरण घडलं की कोल्हापूरचे जे संस्थानामधले एक जे कारभारी होते बर्वे, त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्यांनी काही कारस्थानं केली होती म्हणून त्याच्या विरुद्ध लेख लिहिण्यात आले होते आणि त्याच्या विरुद्ध मग बर्व्यांनी लोकमान्य आणि आगरकरांवर जो बदनामीचा खटला भरला होता त्याच्यामध्ये हे लोक हारले आणि त्यांना त्यावेळी शिक्षा झाली आणि तो पहिला तुरुंगवास, 4 महिन्यांचा तुरुंगवास डोंगरीच्या कारागृहातील 101 दिवस. आगरकरांनी त्यावेळी ह्याच्यामध्ये हॅमलेटचं विकार विलसित नावाने भाषांतर केलं होतं आणि डोंगरीच्या कारागृहातील 120 दिवस या पुस्तकाने तो कारावास जो आहे तो अमर झालेला आपल्याला दिसतो. तो पहिला जो कारावास आहे ते अगदी तरुण वयातली मंडळी आहेत, त्यावेळी ही सगळी घटना घडलेली आहे. तर या तरुण मंडळींना एक प्रकारे एका नव्या जगाची ओळख त्या सगळ्या गोष्टींनी घडलेली आहे. वर्तमानपत्रामध्ये टिळकांच्या वाट्याला जे 3ही तुरुंगवास आलेले आहेत ते त्यांच्या संपादकाच्या निष्ठेसाठी त्यांनी दिलेलं मूल्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखादा पत्रकार, संपादक कशा पद्धतीने कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरा जातो आणि त्यासाठी आपलं सर्वस्व, आपलं आयुष्य पणाला लावतो. लोकमान्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक प्रकारचा यज्ञ आहे या भारत मातेच्या मुक्तीसाठी त्यांनी मांडलेला असं आपल्याला जेव्हा दिसतं तेव्हा त्याचं सगळं नातं त्यांच्या पत्रकारितेशी आणि संपादकाच्या कारकिर्दीशी आहे. तर या तुरुंगातल्या पहिल्या सुटून आल्यानंतर पुण्यातल्या लोकांनी त्यांचा भव्य सत्कार केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे त्या काळातले अग्रणी अशा प्रकारचे समाज सुधारक आणि नेते, त्यांनी सुद्धा टिळक आणि आगरकरांच्या त्या सत्कारामध्ये भाग घेतलेला आहे. त्यावेळी टिळकांचं हे शिक्षणाचं कार्य चाललेलं आहे. म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाची शाळा इतकी प्रभावी होती की त्यावेळी जो हंटर नावाचा शाळेचा शिक्षणाधिकारी असेल त्यांनी जो अभिप्राय दिला त्यांच्या शाळेबद्दल की त्यांनी असं लिहिलं होतं की या उपक्रमाशी म्हणजे लोकमान्य आणि यांनी चालवलेल्या राष्ट्रीय शिक्षणाच्या उपक्रमाशी
तुलना करता येईल अशी एकही संस्था मी संपूर्ण भारतात अद्याप पाहिली नाही. आता थोडी अतिशयोक्ती पण त्याच्यामध्ये असू शकते, पण हे त्याचं वाक्य आहे, हंटरचं वाक्य आहे की लोकमान्यांनी किती. आणि हे त्यावेळेच्या टाइम्स ऑफ इंडिया आणि पुढे टाइम्स ऑफ इंडियाशी लोकमान्यांचे फार मतभेद झाले, कारण की टाइम्स ऑफ इंडिया हे एक प्रकारचा तो इंग्रजांचा पोपट होता, इंग्रजांचा पोपट म्हणून काम करणारं वर्तमानपत्र होतं ही जगामध्ये. त्यांच्याशी झुंज सुद्धा लोकमान्यांनी घेतलेली आपल्या पातळीवर. किती व्यापक व्यक्तिमत्व आहे लोकमान्यांचं. लोकमान्यांनी जे काही आपलं सगळं वाङ्मय बघा, ज्याला त्यांनी इंग्रजीला जे वाघिणीचं दूध म्हटलं होतं आपल्या विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी, त्या वाघिणीच्या दुधावर पोचलेलं व्यक्तिमत्व आहे. आपली परंपरा आणि आधुनिकता यांचा जो अकाट्य अशा प्रकारचा, यांचा जो असा एक सुसंगत अशा प्रकारचा, सम्यक अशा प्रकारचा समन्वय लोकमान्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो, तो आजही प्रेरणादायी आहे. आजही आपलं पूर्ण शतक जे मागचं शतक आहे आणि आता नवीनही शतक आहे, याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की भारतीय माणसाच्या मनामध्ये जो डायलेमा आहे, जो पॅराडॉक्स आहे, तो हा परंपरा आणि नवतेच्या समन्वयाचा आहे. आणि हा परंपरा आणि नवतेचा समन्वय, आधुनिकता कशी आपल्या जीवन कार्यासाठी, आपल्या नियोजित ध्येयासाठी, आपल्या लक्ष्यासाठी वापरून घ्यायची गोष्ट आहे, भाषा ही कशी आपल्या लक्ष्यासाठी वापरून घ्यायची गोष्ट आहे, आणि त्याच वेळी आपल्या परंपरेच्या आणि अधिष्ठानावर उभं राहून आपल्या देशाची, आपल्या समाजाची इमारत कशी उभी करता येऊ शकते, याचा आदर्श, याचं जिवंत उदाहरण लोकमान्यांच्या रूपामध्ये आपल्याला दिसतं. तर हे जे त्यांचं कार्य चाललेलं आहे, 1884 मध्ये मग डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना, आणि मग फर्ग्युसन कॉलेज, जेम्स फर्ग्युसन, आणि 1884 मध्ये आणि 1885 मध्ये ते कॉलेज सुरू होतं. त्या काळामध्ये लोकमान्यांच्या मनामध्ये स्वाभाविकच आहे की जो त्या काळातला जो एक संघर्ष आहे, एका बाजूला सामाजिक पातळीवरचा संघर्ष आहे, आपल्या देशामध्ये दोन प्रकारच्या विचारधारा आणि संघर्षधारा त्या काळामध्ये वाहताना दिसतात. लोकमान्यांमध्ये त्याचा समन्वय झालेला आहे बऱ्याच पातळीवर. आणि लोकमान्यांचं जे जीवन ध्येय आहे ते स्वातंत्र्य प्राप्तीचं असल्यामुळे कदाचित काही सामाजिक आणि प्रश्नांच्या संदर्भातली त्यांची भूमिका थोडी वेगळी आपल्याला दिसते, किंवा त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलंही आपल्याला दिसतं. परंतु या कालखंडामध्ये हा जो दुहेरी अशा प्रकारचा संघर्ष, म्हणजे एक प्रकारे आपल्या समाजातल्या सामाजिक अशा प्रकारच्या रूढी परंपरा आणि विषमता आणि अन्याय अनेक गोष्टींच्या विरुद्धचा संघर्ष समाज लढतो आहे, सामान्य माणूस आणि नवा भारतीय माणूस त्याच्याशी संघर्ष करतोय. दुसऱ्या बाजूला त्यावेळी इंग्रजी सत्तेच्या गुलामगिरी विरुद्धचा जो संघर्ष चालला आहे, अशा दोन्ही संघर्षांचा समन्वय लोकमान्यांमध्ये झालेला आहे. कारण की शिक्षण झाल्यानंतर कशी अवस्था आहे, परवशता, एका कवी वर्णन केलंय की परवशता पाशदैवे ज्यांच्या गळा लागला, सजीवपणे येती सारे मरणभोग त्याला. रणधुंदवी नाटकातलं वामनराव जोशींचं पद आहे, सजीवपणे येती सारे मरणभोग त्याला. ही जी अनुभूती आहे अवतीभोवतीच्या समाजामध्ये येणारी, त्याच्या विरुद्धता संघर्ष उभा करणं आवश्यक आहे, ही जाणीव त्यांच्या मनामध्ये पक्कीच झालेली आहे. आणि त्यासाठी त्यांनी आपल्या सगळ्या घरादारावर एक प्रकारे त्या घरादाराला सोडलेलं आहे, त्याग केलेला आहे, असं आपल्याला दिसतं. या सगळ्या गोष्टींतून लोकमान्यांचं व्यक्तिमत्व घडत जातं. गुण सुमनेनी वेचिली या भावे की तिने सुगंधा, जरी उद्धरणी वयन तिचा हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. जर मी, सावरकरांचे शब्द आहेत, जर मी या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्या मातृभूमीच्या मुक्तीसाठी करणार नाही तर या काय अर्थ आहे या विद्येला. हाच भाव मला वाटतं की त्या काळातल्या सगळ्या या स्वातंत्र्य योद्ध्यांच्या मनामध्ये आहे आणि तो लोकमान्यांच्या मनामध्ये आहे. लोकमान्य त्यातून आपली जडणघडण करताना आणि दिसतात. लोकमान्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जे आहे, हे मातृभूमी तुझला मनवाही, शब्द सावरकरांचे आहेत पण लोकमान्यांना अचूक लागू होता. हे मातृभूमी तुझला मनवाही, वक्तृत्व वाग विभवही तुझं अर्पिले, तुतेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती तूची विषय अनंत. लेखाप्रती, लेखांच्या संपूर्ण लेखनामध्ये, संपूर्ण लेखांचे, केसरीतल्या सगळ्या लेखांचे, त्याचा आपण पुढे आढावा घेणार आहोत. त्या केसरीतल्या आणि वर्तमानपत्रांच्या, म्हणजे त्यांचं संपूर्ण जे वाङ्मय विश्व आहे त्यातलं अर्ध अधिक वाङ्मय विश्व हे त्यांच्या संपादकाच्या कारकिर्दीचं बाय प्रॉडक्ट आहे. त्याचंच एक, त्याच्यातून निघालेला हा सगळा जो तेजोनिधी आहे आपल्या लक्षात येतो. तर नंतर टिळकांची पत्रकारितेची कारकीर्द जी सुरू होते त्याच्याकडे आपण मी तुमचं लक्ष वेधू शकतो. त्या कालखंडामध्ये 1897च्या तिथे आपण येतोय की 1897च्या कालखंडामध्ये एक अशी मोठी घटना पुण्याच्या इतिहासामध्ये
घडते की त्या काळामध्ये प्लेग नावाचा एक महामारी, एक रोग त्यामुळे उफाळतो आणि त्याच्यातून एक प्रकारचा संघर्ष समाजाच्या आणि अंतर सगळ्या याच्यामध्ये निर्माण होतो. त्या काळामध्ये बघा लोकमान्य कशी भूमिका घेतात. लोकमान्यांनी कुठल्याही पद्धतीने अशी पोंगा पंडित अशा पद्धतीची भूमिका, अशी प्रतिगामी अशा प्रकारची भूमिका घेतलेली दिसत नाही. त्यावेळी लोकमान्यांनी लोकांना एक प्रकारे जागरण लोकांचं केलेलं आपल्याला दिसतं. लोकमान्यांचा अग्रलेख आहे की लोकमान्यांचं वाक्य आहे की या भयानक रोगाला तोंड देताना आपल्या जुना रूढींना कवटाळून बसल्याबद्दल लोकांना त्यांनी दोष दिलाय. कवटाळून बसलं पाहिजे नाही. आणि त्यांनी म्हटलंय की त्या काळामध्ये ते जे रँड नावाचे प्लेगचे ते कमिशनर होते, अधिकारी होते, त्यांच्यासोबत आणि बाकीच्या अधिकाऱ्यांसोबत ते फिरत असत आणि वस्तींमधून आणि पाहणी करत असत. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते लोक काही लक्ष देत नाहीयेत तेव्हा त्यांनी ते सोडलं, असं त्यांनी त्यांच्या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आपल्याला दिसतं. हे हा जो काळ आहे त्या काळामध्ये लोकमान्यांना एक प्रकारे दुहेरी कार्य करायचं आहे. आपल्या समाजाच्या प्रबोधनाचंही ते कार्य करत आहेत आणि त्याच बाजूला त्या रोगाचा निमित्त करून जो काही अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न त्यावेळेची ब्रिटिश सत्ता आणि त्याचे अधिकारी समाजावर करत आहे त्याच्या विरुद्धही त्यांना आवाज उठवायचा आहे आणि तोही ते करत आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि मग हा आवाज उठवताना स्वाभाविकच आहे की जे इंग्रज धार्जिणे वर्तमानपत्र आहे त्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडियानी आणि अशा प्रकारचा अग्रलेख लिहिला किंवा ह्या पुण्यामध्ये ही जी माणसं आहेत, हा जो मनुष्य आहे आणि हा लोकांना भडकवतो आहे इंग्रजी सत्तेविरुद्ध, याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, या सगळ्या याच्यामध्ये याच्या विरुद्ध काहीतरी कारवाई केली पाहिजे, नाहीतर मग इंग्रजी सत्तेचं काय होईल. आणि लोकांच्या मनामध्ये ही जी जागृती आणि वाढत चालली आहे, पसरत चालली आहे अग्नीसारखी, याच्यातून इंग्रजी सत्ता वाचू शकणार नाही अशा प्रकारचा अग्निलेख टाइम्स ऑफ इंडिया लिहिल्यामुळे लोकमान्य डगमगले नाही आहेत त्याही काळामध्ये. मग त्यातल्या त्यात एक भर टाकणारी म्हणजे आगीत तेल ओतणारी एक घटना घडली, ती म्हणजे चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आणि रँडची हत्या केल्यामुळे काय झालं की त्या सगळ्या प्रकरणाला एकदम वेगळं वळण प्राप्त झालं. तरी सुद्धा लोकमान्य त्याच्यामध्ये डगमगत नाहीयेत. लोकमान्यांची भूमिका जी आहे, आता त्या भूमिकेमध्ये आपण जात नाही की लोकमान्यांचं त्या सगळ्या ह्या प्रकरणामध्ये किती त्यांचा सहभाग होता. लोकमान्यांचे चरित्रकार जे आहेत, मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे मराठीमध्ये अतिशय प्रभावी अशा प्रकारचं चरित्र वाङ्मय, धनंजय कीरांचं चरित्र आहे, सदानंद मोऱ्यांचं चरित्र आहे, नर फाटकांचं लोकमान्य नावाचं चरित्र आहे, नचिकेळकरांचं 3 खंडातलं चरित्र आहे, अशा अनेक चरित्र, दुर्दम्य नावाची गंगाधर गाडगे यांची कादंबरी आहे. असं अतिशय व्यापक पद्धतीने आणि लोकमान्यांच्या जीवनाचा आणि शोध घेणारा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या रँड आणि चाफेकर आणि लोकमान्य टिळकांच्या प्रकरणाचा जो अनुबंध आहे तो आपल्या लक्षात येतो की लोकमान्यांनी त्याच्यामध्ये कुठलाही सहभाग असा प्रत्यक्ष घेतलेला नाहीये. लोकमान्यांची भूमिका अशा पद्धतीने आणि कोणाला आणि कोणाची हत्या करून आणि अशा पद्धतीच्या त्या मार्गाकडे लोकमान्यांची दृष्टी नाही आहे. हे आपल्याला लोकमान्यांची दृष्टी व्यापक आहे आणि त्या व्यापक दृष्टीमध्ये त्या गोष्टी बसत नाही हे आपल्याला त्या चरित्रातल्या काही तपशिलातून मिळतं. पण तो हा वेगळा आहे. तर ह्या रँडच्या खुनाचा आणि ह्याचा हे करून स्वाभाविकच आहे की लोकमान्यांवर दबाव वाढवण्यात आलेला आहे. त्याही याच्यामध्ये लोकमान्यांनी जे अतिशय महत्वाचे अग्रलेख त्या काळामध्ये लिहिले ते अतिशय महत्वाचे आणि त्या अग्रलेखांमुळे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय आणि राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. म्हणजे जे काही त्या काळामध्ये आणि ते अधिकारी ज्या पद्धतीने सगळं रागत होते समाजाशी त्याच्या विरुद्धचा हा अग्रलेख लोकमान्यांनी आपल्याला लिहिलेला दिसतो. आणि हे अग्रलेख जे आहेत या अग्रलेखांचंच लोकमान्यांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. याच्यामध्ये लोकमान्यांची लेखणी जी आहे ती आपल्याला दिसते. मी तुम्हाला थोडंसं उदाहरण देतो की आपले लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी साहित्य अकादमी त्यांचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे लोकमान्य टिळक लेख संग्रह नावाचं. आपल्याला लोकमान्यांच्या एकूण विचारधारेचं आणि त्यांनी त्या काळात केलेल्या त्या विचार प्रबोधनाच्या कार्याचं स्वरूप जर समजावून घ्यायचं असेल तर हा लक्ष्मणशास्त्री जोशींनी जो निबंध संग्रह संपादित केलेला आहे ज्याच्यामध्ये 80 लेख आहेत. खरं तर लोकमान्यांच्या असं म्हटलं जातं की लोकमान्यांच्या मृत्यूनंतर 4 खंड केसरीतल्या लेखांचे प्रसिद्ध झाले होते आणि त्या 4 खंडांची पृष्ठसंख्या एकूण किती होती तो 2447 म्हणजे 2500 पानांचं लेखन त्या केसरीतल्या लेखांच्या माध्यमातून लोकमान्यांनी केलं होतं. त्यातलं एक जिस्ट काढून एक सारांश काढून लक्ष्मणशास्त्रींनी त्यांच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 7 विभाग केले. मी याच्यासाठी हे सांगतोय कारण की लोकमान्यांच्या लेखनाचे विषय कसे आहेत,
लोकमान्यांच्या संपादकत्वाखाली त्यांनी लिहिलेलं जे काही कार्य आहे ते किती बहुआयामी अशा प्रकारचं आहे ते आपल्या लक्षात येतं. त्यांचे 7 विभाग त्यांनी केले आहेत. पहिल्या विभागामध्ये राजकीय की सामाजिक या विषयावरचं त्यांचं चिंतन त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसतं. दुसऱ्या विभागामध्ये राजकीय स्वातंत्र्य, राजकीय सुधारणा आणि स्वराज्य या विषयावरचं त्यांचं लेखन आहे. तिसऱ्या याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय सभा याच्याविषयीचं लिहितात. चौथ्या याच्यामध्ये हिंदू मुसलमान संबंध या विषयीचं त्यांनी लेखन केलेलं आहे. आपल्या लक्षात येईल की महात्मा गांधीचा लोकशाही स्वातंत्र्याचा जो पुढे लढा आहे त्याची अत्यंत एक ज्याला म्हणून एक व्यापक अशा प्रकारची, सर्वसमावेशक अशा प्रकारची, इन्क्लुझिव्ह अशा प्रकारची पार्श्वभूमी आणि या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन इंग्रजांविरुद्ध संघर्ष करायचा आहे आणि त्यांना परास्त करायचंय किंवा त्यांना या देशातून हाकलून लावायचं, ह्या प्रकारची जी विचारधारा आहे ती लोकमान्यांनी प्रतिष्ठापित केलेली आहे. म्हणूनच त्यांच्या आंदोलनाला किंवा त्यांच्या विचारधारेला किंवा त्यांच्या एकूण जी दिशा आहे त्यांची कार्य करण्याची त्याला अखिल भारतीय स्वरूप जे प्राप्त झालेलं आहे आणि अखिल भारतीय नेतृत्व त्यांच्या जे मान्य झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची ही व्यापक भूमिका आपल्याला दिसते. नंतर एक भाग आहे की त्याच्यामध्ये परतंत्र भारताच्या कोणत्या कोणत्या समस्या आहे, शेतीची समस्या आहे, आर्थिक आहे आणि बाकीच्या समस्यांचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. शैक्षणिक प्रश्न, राष्ट्रीय शिक्षण यांच्याविषयीचं त्यांचं लेखन जे आहे ते एका भागामध्ये आहे आणि शेवटच्या 8व्या भागामध्ये लोकमान्यांच्या विचार याच्यामधलं जे त्यांची जी व्यापकता आहे, अनेक लोकांवर त्यांनी जे व्यक्तिलेख लिहिले आहेत, शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव या सगळ्यांसोबत इतरही राष्ट्रीय उत्सवांचं महत्व त्यांनी याच्यामध्ये प्रतिपादित केलेलं आहे. सोबतच महात्मा गांधींवरचं त्यांचं लेखन, त्यांचा लेख व्यक्तिलेख असो किंवा मॅक्स मुलरवरचा व्यक्तिलेख असो, त्यांचा विवेकानंदांवरचा व्यक्तिलेख असो, त्यांचे त्या काळातले वैचारिक मतभेद असणारे महादेव गोविंद रानडे किंवा त्यांचे मित्र पण त्यांचे वैचारिक शत्रू झालेले कालांतराने गोपाळ गणेश आगरकरांचा अग्रलेख, आजही ते अग्रलेख आपल्याला प्रासंगिक वाटतात. त्या महापुरुषांचं मोठेपण नेमकं कशामध्ये आहे हे वैचारिक मतभेदांच्या परिप्रेक्षामध्ये, पार्श्वभूमीवर लोकमान्य ज्या पद्धतीने उलगडून दाखवतात. 1917 मध्ये लोकमान्य आहेत त्या काळात आणि आपल्या वावरता आहेत त्या काळामध्ये महात्मा गांधींच्या चरित्राची प्रस्तावना अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलेल्या चरित्राची प्रस्तावना लिहिताना ते महात्मा गांधींचा उदय व्हायचाच आहे अजून एक प्रकारे होतो आहे. त्या काळामध्ये त्या महात्म्याचं मोठेपण ओळखण्याचं जे दृष्टीपण आहे ते लोकमान्यांमध्ये जे आहे, मला असं वाटतं एखाद्या संपादकाला, एखाद्या पत्रकाराला जर आजच्या काळामध्ये जर कोणती प्रेरणा घ्यायची असेल तर अशा प्रकारची प्रेरणा आपल्याला घेता येते. त्याच्यानंतर ह्या अर्थातच लोकमान्यांना या अग्रलेखांच्या याच्यामुळे काय झालं की लोकमान्यांवर एक प्रकारची गदा आली आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकमान्यांना पहिली जी तुरुंगवास आहे तो पहिला तुरुंगवास त्यांना भोगावा लागला असं आपल्याला दिसतं. पण या तुरुंगवासानंतरही लोकमान्यांनी की पहिला जो राजद्रोहाचा खटला आहे, म्हणजे या ज्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का या लेखांनी लोकमान्यांवर जो काही खटला भरण्यात आला तो भारताच्या इतिहासातला एक छोटासा खटला कुठल्या तरी बंगालच्या याच्यावर भरला होता असं म्हटलं जातं, पण भारताच्या इतिहासातला एखाद्या मान्यताप्राप्त संपादक पत्रकारावर भरलेला तो पहिला खटला होता, म्हणजे भारताच्या इतिहासातला त्याला म्हणता येईल. आणि तो इंग्रजी राजसत्तेने भरलेला पहिला खटला होता. त्यावेळी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय सभा नावाने जे काही एक आंदोलन आकार घेत होतं त्या काँग्रेसच्या इतिहासातली सुद्धा ती अशी पहिली घटना होती की त्याच्यामध्ये अनेक संपादक पत्रकारांना अटक करण्यात आली आहे, मुद्रकांना अटक करण्यात आलेली आहे त्या अग्रलेखाच्या याच्यानं आणि लोकमान्यांवर पहिला खटला भरला गेलेला आहे. त्या खटल्याचं वैशिष्ट्य खूप आहे, त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये सुरुवातीला अनेक लोकांनी असं म्हटलं की लोकमान्यांनी माफी मागून मोकळं होऊन जावं, कारण की एक स्ट्रॅटेजी म्हणून की हे सगळं जे कार्य त्यांना पुढे करायचं आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचेच जर प्रयत्न इंग्रजांचे प्रयत्न काय आहेत की ह्या व्यक्तींना कुठेतरी गजाआड डांबलं पाहिजे, म्हणजे ही जी काही स्वातंत्र्याची चळवळ आहे, ही जी उर्मी आहे ही दाबता आली पाहिजे. समाजातला हा जो उद्रेक आहे, हा जो विद्रोह आहे, हे जे आपल्या राजसत्तेविरुद्धचा जो विद्रोह आहे तो विद्रोह कसा दाबता येईल, कोणत्या माध्यमातून दाबता येईल आणि मग त्याचे जे करते धरते पुरुष आहेत, त्याचे जे प्रेरणा स्रोत आहेत त्या स्रोतांना आपण तुरुंगाच्या गजाआड घातलं पाहिजे, हा जो त्यांचा हे होता.
म्हणून काही राष्ट्रीय नेत्यांमधले मोतीलाल घोष वगैरे लोक होते, त्यांनी त्यांना म्हटलं की इथे माफी मागून तुम्ही मोकळं होऊन जावं. पण टिळकांचा दृष्टिकोन त्या ठिकाणी वेगळा आहे. टिळकांना या सगळ्या गोष्टींचा उपयोग उलट समाजाला प्रेरित करण्यासाठी करायचा आहे. समाजामध्ये एक धैर्य, धाडस आणि साहस या सत्तेविरुद्ध एकवटण्याचं निर्माण करण्यासाठी त्यांना तो करायचा आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांना उत्तर देताना असं त्यांचे शब्द आहेत टिळकांचे की ज्याला राजकारणात उतरायचे असते त्याने असल्या जोखीम पत्करल्याच पाहिजेत आणि आपल्या व्यवसायाबरोबर म्हणजे पत्रकारिता आपल्या व्यवसायाबरोबर येणारे हे धोके आहेत हे ओळखलं पाहिजे. अशा प्रकारच्या धोक्यांना सामोरं जाणं आणि त्याचं मूल्य चुकवणं आणि त्यातून लोकमान्यांचं व्यक्तित्व घडलेलं आहे. 9 पैकी 6 जे ज्युरी होते, न्यायाधीश होते, त्या ज्युरींनी लोकमान्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचा निकाल दिला आणि 18 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा लोकमान्यांना झाली. लोकमान्यांची ती शिक्षा त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या डोंगरीमध्ये जे राहिले होते, डोंगरीच्या आणि नंतर एरवड्याच्या तुरुंगामध्ये, पुण्याच्या, मुंबईच्या आणि पुण्याच्या तुरुंगामध्ये त्यांनी ती घालवली. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी नाट्यमय घडलेली आपल्याला दिसते की त्या काळी लोकमान्यांचा जो अभ्यासाच्या क्षेत्रातला जो व्यासंग आहे तो चालला होता आणि जगभरातल्या विद्वानांशी त्यांचं जे नातं होतं, जे स्थापित झालेलं होतं, त्याच्यामुळे मॅक्स मुल्लर नावाचे जे विद्वान गृहस्थ होते, ऋग्वेदाचं ज्यांनी पहिलं भाषांतर केलं असं मानलं जातं, त्या विद्वानांनी एक निवेदन काढलं आणि त्या निवेदनावर ब्रिटिश संसदेतल्या काही प्रतिनिधींच्या सह्या होत्या आणि ते निवेदन त्यांनी इंग्रजी राजसत्तेला सुपूर्द केलं आणि त्याचा काहीतरी परिणाम होऊन आणि सोबतच टिळकांची प्रकृती पण त्या पहिल्या, असं मानलं जातं की टिळकांची प्रकृती त्या पहिल्या, कारण की ती सश्रम कारावासाची आणि शिक्षा होती आणि त्याच्यामध्ये काय केलं की टिळकांना काही सूट वगैरे दिली नाही त्यांनी राजकीय बंदी म्हणून आणि त्यांना ते काम जे करावं लागत होतं त्याच्यामुळे आणि त्या सगळ्या प्रकारामुळे नंतर त्यांच्या जगामध्ये त्यांच्या त्या शिक्षेच्या त्या सगळ्या गोष्टींविरुद्ध जेव्हा आवाज उठवले गेले तेव्हा त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची एक आणि त्यांना सवलती दिल्या गेल्या. परंतु त्यांची ती शिक्षा स्वाभाविकच आहे की 18 महिन्यांच्या ऐवजी 11 महिन्यांची शिक्षा बघून टिळक त्यावेळी त्या पहिल्या राजद्रोहाच्या खटल्यातून बाहेर आले असं आपल्याला दिसतं. आणि त्या खटल्यातून ज्यावेळी ते बाहेर आले तेव्हा सरकारने त्यांच्यावर 2 अटी लादल्या होत्या. लोकमान्यांचं मोठेपण कशामध्ये आहे बघा, लोकमान्यांचं पत्रकार म्हणून मोठेपण कशामध्ये आहे तर त्यांना असं म्हटलं होतं की कोणत्याही सभा समारंभात भाग घेता येणार नाही आणि दुसरी अट होती की राजकारणामध्ये भाग घेता येणार नाही. लोकमान्यांना पहिली अट मान्य होती की नाही आपण नाही घेणार भाग, आपलं जे बाकीचं कार्य चाललंय ते आपण करू, पण दुसरी अट त्यांना मान्य नव्हती राजकारणात भाग घेणार नाही आणि म्हणून त्याचं थोडंसं त्यांनी रूपांतर केलं की सरकारबद्दल अप्रीती निर्माण होईल अशा प्रकारचं लेखन भाषण आणि ते करणार नाही. अर्थात ते त्यांनी पुन्हा केलंच आणि राजद्रोहाचा दुसरा खटला त्यांच्यावर भरल्या गेला, हा जो सगळा इतिहास आहे. पण हे सगळं त्यांनी केलं आणि असं दिसतं आपल्याला की त्याच्यात अजून एक घटना घडली. एखादा पत्रकार कसा झुंजार असतो त्याचं उदाहरण आपल्याला दिसतं की त्याच्यानंतर म्हणजे त्या खटल्यातून लोकमान्य सुटल्यानंतरही ते मोठेपण लक्षात आल्यामुळे आणि केंद्रबिंदू या सगळ्या भारतातल्या स्वातंत्र्य संग्रामाचा केंद्रबिंदू चाणाक्ष इंग्रजांना आणि त्यांच्या जे काही होते त्यांचे जे पोपट होते त्यांना लक्षात आल्यामुळे त्यांनी ते लोकमान्यांवर टीका करण्याचं सत्र सुरूच ठेवलं. ग्लोब नावाच्या हे लोकमान्यांना सोडणं वगैरे बरोबर नाहीये, त्यांनी फार आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा पण हात होता या याच्यामध्ये आणि अशा प्रकारचा अग्रलेख त्यांनी अशा प्रकारचा लेख त्यांनी लिहिला होता आणि त्याच लेखाचं मुद्रण इकडे टाइम्स ऑफ इंडियाने केलं भारतामध्ये आणि लोकमान्यांची छबी, लोकमान्यांची प्रतिमा आणि विद्रुप करण्याचा प्रयत्न आणि त्यांचं लक्ष पुन्हा इंग्रजी सत्तेचं लक्ष लोकमान्यांकडे वेधण्यासाठी त्यांनी हे केलं. तेव्हा लोकमान्यांनी काय केलं, तेव्हा लोकमान्यांनी हे ग्लोब नावाचं जे आणि टाइम्स ऑफ इंडिया होतं त्याचा तपशिलात मी जात नाही, तो खूप रोचक अशा प्रकारचा तपशील आहे. या दोन्ही वर्तमानपत्रांविरुद्ध आणि त्यांनी बदनामीची फिर्याद दाखल केली. तेव्हा इंग्लंडच्या त्या टाइम्स ऑफ इंडियानी तर लागलीच माफी वगैरे मागून टाकली लोकमान्य टिळकांची. बघा त्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं जे काही एक सावली आहे ती त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते कसं कसं वाढत चाललंय भारताच्या पातळीवर ते आपल्या लक्षात येतं या सगळ्या प्रकरणातून. पण ग्लोबनी काही लक्ष नाही दिलं पहिले, पण लोकमान्यांनी त्यालाही सोडलं नाही आणि त्यांच्यासाठी टिळक बचाव निधी सुद्धा उभा करण्यात आला त्या केससाठी
आणि त्याच्यामध्ये त्या ग्लोबचंही त्याला सुद्धा माफी मागावी लागली. हे जे लोकमान्यांचं मोठेपण आहे. आणि म्हणूनच बघा की 1914 मध्ये एक पुस्तक व्हॅलेंटाईन चिरोल नावाच्या एका लेखकाने लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये इंडियन अनरेस्ट अशा प्रकारचं ते पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये इंडियन अनरेस्ट याच्यामध्ये लोकमान्यांची एक प्रकारे थोडी उपरोधिक अशा प्रकारची वर्णन केलं होतं आणि त्यांच्यावर टीका करण्यासाठी म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं होतं. फादर ऑफ द इंडियन अनरेस्ट असे त्याचे शब्द होते. आता हे जे त्याचे शब्द होते टीकेसाठी वापरलेले, त्या शब्दांचे, त्या दगडधोंड्यांचे हार बनून लोकमान्यांच्या गळ्यामध्ये पडलेले आपल्याला दिसतात. आणि आपण गौरवानी आणि अभिमानाने लोकमान्यांना भारतीय असंतोषाचे जनक लोक म्हणतात. आणि ते खऱ्या अर्थाने म्हणजे एक प्रकारे स्वातंत्र्याच्या चळवळीला आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि संपूर्णपणे वळण देणारा असा हा महापुरुष असा आपल्याला दिसतो. नंतर त्यांच्यावर तो दुसरा राजद्रोहाचा खटला झाला. नंतर मग त्यांनी पुनश्च हरिओम पुन्हा त्यांनी काही दिवसानंतर आपल्या लेखनाला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. आणि त्या लेखनाला सुरुवात केली, काही मधला काळ गेला, मधला कालखंड गेल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या लेखनाला आणि सुरुवात केली. आणि मग पुनश्च हरिओम हा त्यांचा प्रसिद्ध अग्रलेख आहे. आपल्या भारतामध्ये जे पुढच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे सुद्धा आधुनिक भारताच्या निर्मात्यांमधलं एक मोठं नाव आहे, उत्तुंग नाव आहे. त्यावेळी ज्यावेळी त्यांनी आपलं नवीन वर्तमानपत्र, मला वाटतं मुकनायक बंद झाल्यानंतर काही दिवसानंतर बहिष्कृत भारताची जेव्हा सुरुवात केली, तेव्हा बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या अग्रलेखाचं जे शीर्षक दिलं होतं ते पुनश्च हरिओम असंच होतं. हा लोकमान्यांच्या आणि एक प्रकारच्या मोठेपणाचा जो पुरावा आहे, त्यांच्या संपादनाचा आणि त्यांच्या पत्रकारितेतल्या मोठेपणाचा तो आपल्याला दिसतो. तर या पुनश्च हरिओमनी त्यांनी पुन्हा त्याची सुरुवात केली आणि तो राजद्रोहाचा दुसरा खटला सुद्धा त्यांच्यावर भरण्यात आला. त्या काळामध्ये मग सगळी दडपशाही देशामध्ये सुरू झाली होती. शिवराम महादेव परांजपेंना अटक करण्यात आली. बाकीच्याही म्हणजे तो जो पहिला खटला होता त्यापेक्षा आता परिस्थिती बदललेली होती. इंग्रजी सत्ता आता पूर्णपणे एक प्रकारे विस्कळीत झाल्यासारखी झालेली आहे आणि सगळ्या बाबतीत ती भारतभर मग अनेक संपादकांची धरपकड चालली आहे. एक प्रकारची आणीबाणी अशा प्रकारची एक प्रकारचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचं हे संकट ते सर्वत्र आलेलं आपल्याला दिसतं. आणि अनेक संपादकांना अटक करण्यात आली, परांजपेंना अटक करण्यात आली. आणि मग त्या काळी टिळकांचे 2 अग्रलेख अतिशय गाजलेले होते की देशाचे दुर्दैव आणि हे उपाय टिकाऊ नाही. त्याच्यामध्ये त्यांनी अर्थातच राजसत्तेवर आणि कठोर अशा प्रकारची टीका केलेली आपल्याला दिसते. 1908 मध्ये हा जो दुसरा जो प्रसंग आहे तो 1908 मधला आहे. आणि 1908 मध्ये पुन्हा राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना अटक झालेली आहे. यावेळी टिळकांचे जे बॅरिस्टर जीना आपल्याला माहिती आहे की बॅरिस्टर जीना हे त्या काळामध्ये टिळकांचे वकील म्हणून सुरुवातीला उभे राहिलेले आपल्याला दिसतात. आणि या केसमध्ये जे जुन्या आधीच्या राजद्रोहाच्या खटल्यामध्ये जे टिळकांचे वकील होते न्यायमूर्ती दावर, ते या केसमध्ये न्यायमूर्ती म्हणून त्यांच्या समोर आलेले दिसतात. हा सगळा इतिहासातला जो एक विरोधाभास आहे किंवा एक नाट्य आहे आपण म्हणू, ते नाट्य आपल्याला दिसतं. मग बॅरिस्टर जीनांचं त्यांचं त्या संदर्भात काही गोष्टींवर मतभेद झाले आणि म्हणजे ते तांत्रिक अशा स्वरूपाचे एक प्रकारे जास्ती होते. आणि त्यांनी असं ठरवलं की हा जो खटला आहे त्याच्यामध्ये आपणच बचाव पक्षाची बाजू मांडली पाहिजे. त्याच्यातून आपल्याला एक संधी आहे की ही बचाव पक्षाची बाजू मांडताना आपण एक प्रकारे आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा व्यक्त करू शकतो. बचाव पक्षाचं जे बाजू टिळकांनी मांडली असं मानलं जातं, असं ते दिलं जातं की 4 दिवस आणि म्हणजे सलग 4 दिवस नाही पण 4 दिवसातल्या विविध याच्यामध्ये 22 तास आणि हे सगळं मिळून टिळकांनी आपली बाजू मांडलेली आहे. इतका मोठा जो दस्तऐवज आहे आणि एक प्रकारे तो भारतीय स्वातंत्र्याचा आणि भारतीय हक्काचा, भारतीय स्वराज्याचा जाहीरनामा होता. आणि त्याच्यातून म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक मला वाटतं 1956 मध्ये ज्यावेळी टिळकांच्या जन्मशताब्दीचं वर्ष साजरं झालं त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते टिळकांची जी काही बचाव पक्षाची जी बाजू होती त्यातले काही वाक्य त्या उच्च न्यायालयाच्या भिंतीवर कोरलेले आपल्याला दिसतात. 9 पैकी 7 ज्युरींनी आणि लोकमान्यांच्या विरुद्ध निकाल दिला. यावेळी जास्ती कठोर निकाल देण्यात आला आणि टिळकांना 6 वर्ष काळ्या पानाची शिक्षा
ठोठावण्यात आली आणि मंडालेच्या म्हणजे ब्रह्मदेशाच्या रंगूनच्या तुरुंगामध्ये त्यांनी ती शिक्षा भोगायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. हा निकाल देताना त्या न्यायाधीशांनी लोकमान्यांबद्दल असे उद्गार काढले की तुम्ही बुद्धिमान, सामर्थ्यवान आणि प्रभावशाली पुरुष आहात, याबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाही आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला एक प्रकारे इतकी मोठी शिक्षा दिलेली आहे. असं ते जे टिळकांचं व्यक्तिमत्व आहे. आणि टिळकांनी ती शिक्षा अतिशय खडतर याच्यामध्ये भोगली. आपल्याला माहित आहे की त्याच्यातूनच गीता रहस्य नामाच्या ग्रंथाची निर्मिती झाली. पूर्ण 6 वर्षांची शिक्षा, एक मोठा कालखंड टिळकांच्या त्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला गेलेला दिसतो. एक मोठी निर्मिती म्हणजे गीता रहस्याची निर्मिती म्हणजे असं रूपक आपल्याला वापरता येऊ शकतं की ज्याप्रमाणे कृष्ण जन्म हा तुरुंगाच्या गजाआड झालेला होता, तसं कृष्णाचं तत्वज्ञान गीता रहस्यातून जे मांडलं त्याचाही जन्म गजाआड टिळकांच्या याच्यातून निर्माण झालाय, प्रतिमेतून निर्माण झालाय, त्यांच्या व्यासंगातून निर्माण झालेला आहे. आणि अशा प्रकारचं टिळकांचं व्यक्तिमत्व जे त्यांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या कार्यापासून तर त्यांच्या राजकीय कार्यापासून तर त्यांच्या पत्रकारितेच्या कार्यापर्यंत, आणि पत्रकारितेचं कार्य हे त्यांच्या पूर्ण आयुष्यक्रमाचा मेरुदंड आहे, मेरुमणी आहे. आणि तो जो मेरुदंड आहे तो कशा पद्धतीने मेरुदंडासारखा आहे आणि तो वाकत कसा नाही, कुठल्याही प्रकारच्या आव्हानासमोर तो वाकत कसा नाही, हे म्हणजे टिळकांच्या व्यक्तिमत्वाचं एक मोठेपण जे आहे, महात्मता जी आहे. महात्मता महापुरुषाची कशामध्ये असते तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांनी जे ध्येय निवडलेलं असतं त्या ध्येयाशी ते समरस झालेले असतात आणि त्या ध्येयाशी समरस होताना त्यासाठी कोणत्याही प्रकारचं मूल्य आपल्या जीवनासह सुद्धा चुकवण्याची त्यांची जी अदम्य अशा प्रकारची आणि निष्ठा असते, दुर्दम्य अशा प्रकारचं त्यांचं जे साहस असतं आणि ती निष्ठा म्हणजे लोकमान्यांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणून लक्ष्मणशास्त्री जोशींनी त्यांच्या त्या प्रस्तावनेमध्ये खूप सुंदर शब्दांनी त्यांचं वर्णन केलंय की विशाल द्रष्टेपणा आणि अदम्य कर्तेपणा यांचा समन्वय म्हणजे लोकमान्य. त्यांनी असं म्हटलं की आध्यात्मिक भारतीय संस्कृतीच्या कुशीमध्ये जन्मलेला आणि आधुनिक संस्कृतीच्या सिंहिणीचं दुग्ध प्राशन केलेला हा बाळ आहे आणि त्याचं लोकशाही स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे ते अग्रणी अशा प्रकारचे पुरुष होते. आणि पुढे जे लोकशाही पद्धतीने महात्मा गांधींनी या आंदोलनाची धुरा सांभाळली त्याचा पाया रचणारे मेरुमणी, त्याचा पाया रचणारा हा दिव्य दिनमणी आहे असं त्याचं वर्णन लोकमान्यांनी केलं. जणू काही तेजोनिधी लोह गोल भास्कर हे गगनराज त्या काळामध्ये आपल्या भारतीय जनमानसाच्या क्षितिजावर उगवलेला तो तेजो भास्कर होता, तेजो सूर्य होता असं आपल्याला दिसतं. त्याच्याविषयीच्या एका कवितेच्या ओळीने धनंजय कीरांनी आपल्या टिळक चरित्राचा समारोप करताना इंग्रजीतल्या स्विनबर्ग नावाच्या एका कवितेच्या काही ओळी उद्धृत केलेल्या आहेत. मी सुद्धा त्या उद्धृत करून हा माझा तुमच्याशी थोडासा लांबलेला कदाचित संवाद जो आहे तो या ठिकाणी पूर्ण करणार आहे. कवी म्हणतो की these O men shall honor liberty only and these. कवी असं म्हणतो, मानाचा मुद्रा द्याल स्वातंत्र्याला अन त्यांना तुमच्या माझ्या अन त्यांना तुमच्या माझ्या सर्वांच्या कार्यार्थ झगडले त्यांना. मानाचा मुद्रा द्याल स्वातंत्र्य. आपण काय करतोय आज? आपण ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय करतो आहे? त्यांच्या व्यक्तिमत्वातून जे प्रेरणेचे स्पंदन आपल्याला प्राप्त होतात आपल्या छोट्याशा जीवनासाठी, ते जीवित आणि आपल्यासारख्या जीविताला भास आहे त्याच्यासाठी काहीतरी सार्थकता त्याला प्रदान व्हावी म्हणून ही प्रेरणेची स्पंदनं टिळकांच्या संपूर्ण चरित्र वाङ्मयामध्ये आपल्याला दिसून येतात. मानाचा मुद्रा द्याल स्वातंत्र्याला अन त्यांना तुमच्या माझ्या सर्वांच्या कार्यार्थ झगडले त्यांना. काटेरी मुकुट छळाचे झळकती मस्तकी त्यांच्या दाविती परंतु वाटा स्वातंत्र्य मंदिरा पुढच्या. निरखतील लोचन रूप त्या स्वतंत्रता देवीचे, निरखतील लोचन रूप त्या स्वतंत्रता देवीचे नतमस्तक होऊ सारे कवटाळून चरण तियेचे. विद्यार्थी मित्रांनो, यापेक्षा कोणती वेगळी प्रेरणा त्या महापुरुषांच्या चरित्रातून घेण्यासारखी असते आपल्याला? असं काय असू शकतं दुसरं?
ती प्रेरणा आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आणि टिळकांच्या त्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या प्रकाशामध्ये, त्यांच्या संपादकीय कारकिर्दीच्या, वाङ्मयीन कारकिर्दीच्या प्रकाशामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि त्याचं स्फुल्लिंग व्हावं एवढी प्रार्थना करतो. लोकमान्यांच्या आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन करतो त्यांच्या स्मृती शताब्दीच्या निमित्ताने आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून या महाविद्यालयाचे, त्यांच्या सगळ्या धोरणांचे, सूत्रधारांचे, त्या संस्थेच्या सगळ्या संचालकांचे, जे हे सगळ्या प्रकारचं शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य करतायत, आपल्या सगळ्या अवतीभोवतीच्या सगळ्या आपल्या गुरुजनांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. खूप सुंदर व्याख्यान झालं. जसं सुरुवातीला सरांनी सांगितलं की लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वाचा वेध हा अवघ्या एका व्याख्यानामध्ये घेणं हे खूप कठीण आहे. पण लोकमान्य टिळक आणि त्यांची पत्रकारिता याचा सर्व अंगाने आढावा सर तुम्ही घेतलात आणि लोकमान्यांचं लेखन हे त्या काळी जितकं प्रभावी होतं तितकंच ते 100 वर्षानंतर वाचतानाही आज अंगावर काटा उभा राहतो. अनेक शैक्षणिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील आणि राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न असतील, या सगळ्यांचा वेध त्यांनी आपल्या लेखनातून घेतला. तुम्ही ज्या लक्ष्मण शास्त्री जोशांच्या पुस्तकांचा उल्लेख केला त्यामध्ये जे 8 सेक्शन्स त्यांनी केले ते सगळे लेख अगदी आजकालच्या तज्ञांनी सुद्धा पॉलिसी डिझाईन करताना लक्षात घ्यावे तितके महत्वाचे. म्हणजे आपले विचार हे आपण गेल्यानंतरही कालातीत राहणं हे माझ्या मते सगळ्यात महत्वाचं असतं आणि टिळकांचा हाच विचार या आपल्या स्मृती शताब्दी वर्षाच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये आपण मांडलात आणि आपलं महाविद्यालयातर्फे मी खरोखरच आपले आभार मानतो. आभार हा शब्द चुकीचा आहे कारण हा इतका विषय तुम्ही आम्हाला खुलवून सांगितलात हे म्हणजे तुमचं क्रेडिटच आहे. कारण टिळकांसारखा विषय हा सोप्या शब्दात सांगणं हे अजून अवघड असतं कारण मुळात त्यांनी लिहिलेलं समजणं हा एक अवघड मुद्दा आहे. पण आमचे पत्रकारितेचे विद्यार्थी टिळकांचं लेखन अधिक गांभीर्याने वाचतील आणि त्याचा आजच्या प्रश्नाशी आणि आजच्या गोष्टींशी कसा काय संबंध लावता येतो याच्यावर ते अभ्यास करतील अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो सर. जसं प्रिन्सिपल मॅडम म्हणाला त्याप्रमाणे लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेटीचा योग आला तर फारच आवडेल. आणि या निमित्ताने या व्याख्यानाला जमलेल्या आमच्या महाविद्यालयाच्या सगळ्या प्राध्यापक वर्गाचे आभार आणि शिक्षक वर्गाचे आभार. जवळजवळ 129 जणांनी आजच्या व्याख्यानाला हजेरी लावली होती. कनेक्टिव्हिटी इश्यूज असतात, काही काही वेळेला इंटरनेटचा प्रश्न असतो, पण माझ्या मते आपण या सगळ्यातून सुद्धा तरुण जाऊन चांगले कार्यक्रम आणि चांगले व्याख्यानाचे प्रयोग केले पाहिजेत. आणि टिळकांचं एक वाक्य या निमित्ताने मला आठवतं की कितीही नकारात्मकता असली तरी टिळक त्यातून खंबीरपणे उभे राहायचे आणि याच सध्याच्या नकारात्मकतेच्या वातावरणामध्ये टिळकांचा हा सकारात्मक गुण हा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे की जरी किती अंधार आला किंवा कितीही वादळ आली तरी त्या सगळ्याला पार करून मी नक्कीच उभा राहीन आणि मी पुन्हा एकदा भरारी घेईन. माझ्या मते 6 वर्षाचा तुरुंगवास झाल्यानंतर खचून न जाता गीता रहस्यासारखा अजोड ग्रंथ लिहिणारे टिळक आपल्यातच आहेत. या लॉकडाऊन आणि एकंदरीत निराशाजनक वातावरणामध्ये टिळकांचे विचार स्फूर्तिदायी तर आहेतच आणि त्याचबरोबर तुम्ही ते आमच्यापर्यंत पोहोचवलेत म्हणून तुमचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं घोषित करतो. सगळ्यांचे ज्यांनी टेक्निकल सपोर्ट दिला त्या सगळ्यांचेही मनापासून आभार. नमस्कार सर. अनुश्री मॅडम तुमचेही आभार. विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया चॅट विंडो मध्ये लिहा. जर प्रत्यक्ष आपण असतो तर आपल्याला इंटरॅक्शनही करता आलं असतं. कोणाला सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर जरा चॅट मध्ये लिहा.
धन्यवाद.